नमस्कार. आपण आहोत सावंतवाडीमध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले 8 ते 10 दिवस पावसानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिक हवालदिल झालेले असताना वीज वितरण शाखेचा अर्थात 8 तालुक्यांमध्ये अक्षरशः बोजवारा झालेला आहे. नेमून दिलेली एप्रिल महिन्यातील कामं जी आहेत ती 33 स्वरूपाची कामं, त्यापैकी बहुतेक कामं जी महत्त्वाची आहेत ती महावितरणकडून झालेली नसल्यामुळे आज वीज ग्राहकांना त्याचा अतिशय मोठा फटका बसतो आहे. हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटन व्यावसायिकांची अनेक कामं या वीज वितरणीच्या चुकीमुळे होऊ शकलेली नाही, किंबहुना पर्यटकांना सुद्धा इथे फटका बसतो आहे. अनेक लॉजिंग अँड बोर्डिंग आहेत, अनेक हॉटेल्स व्यावसायिक आहेत. अनेकांना महावितरणाच्या या गंभीर चुकीमुळे आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलेलं आहे. गेली 2 ते 2.5 वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना अनेकदा मुंबई वारी असतील किंवा रत्नागिरी जे डिव्हिजनल ऑफिस आहे मेन ते असेल, सावंतवाडी, सिंधुदुर्ग आणि सगळ्या स्तरावर लढा लढते आहे. बऱ्यापैकी त्यांनी आपला लढा उभा केलेला आहे आणि त्याचं श्रेय संपूर्ण 8ही तालुक्यातील प्रतिनिधींना जातं, जिल्हाध्यक्षांना जातं. आज आपण त्यांच्याशी त्याच विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड सर. तुमचं या ठिकाणी स्वागत. वीज वितरणामध्ये गेली अनेक वर्ष ग्राहक संघटनेमध्ये वितरणाच्या संदर्भात अभ्यासपूर्ण विवेचन करणारे कवी मनाचे दीपक पटेकर जे जिल्हा सचिव आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. जुने जाणते आणि अतिशय अभ्यासू आणि प्रगल्भ असं व्यक्तिमत्व, गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचा बोलबाला राहिला आहे ते बाळासाहेब बोर्डेकर आपल्यासोबत आहेत. आणि गेली अनेक वर्ष अनेक संघटनांवर, म्हणजे मला आता सांगायला सुद्धा 10 मिनिटं लागतील एवढ्या मोठ्या मोठ्या संघटनांवर ज्यांनी काम केलेलं आहे ते ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर जे हे सगळं समन्वयक म्हणून भूमिका बजावत आहेत ते आहेत. आणि युवा तालुका सचिव समीर शिंदे आपल्यासोबत आहेत. मी थेट जातोय जिल्हाध्यक्ष लाड यांच्याकडे. लाड साहेब, गेली 2-2.5 वर्ष तुम्ही काम करतायत. वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग ही बऱ्यापैकी ॲक्टिव्ह संघटना आहे. काय तुमचा लढा आहे आणि कसं तुम्ही यश मिळवलं? नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने वीज ग्राहक संघटना गेली 2.5 वर्ष कार्यरत असून संपूर्ण तालुक्याच्या 8ही तालुक्यामध्ये वीज ग्राहक संघटना निर्माण केलेली आहे. त्या अनुषंगाने विजेचे प्रश्न घेऊन वीज ग्राहक संघटना गावागावात पोहोचलेली आहे आणि विजेच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये समस्या मोठी निर्माण झालेली आहे. त्याच्यासाठी महावितरण पूर्णपणे डोळे राख करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पावसाळ्यापूर्वी बैठकाचं आयोजन केलं होतं आणि वीज वितरणला आवाहन करून मान्सून पूर्व तयारी करण्यासाठी निवेदन सुद्धा दिलेलं आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये MSCBमध्ये जिल्ह्यातील ठेकेदारामार्फत जे वायरमनची नेमणूक केलेली आहे ती कंत्राटी वायरमन नेमणूक केलेली आहे ती कमी प्रमाणात असल्यामुळे त्याची वायरमनची जास्त नेमणूक करावी. संख्या वाढली तर प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होतील अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर ठेकेदारामार्फत जे कार्यरत असणारे लेबर बाहेरून आणले जातात ते प्रत्येक तालुक्यामध्ये ठेकेदारांनी आपली टीम कार्यरत ठेवावी, जेणेकरून आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी त्यांच्यामार्फत वीज वितरणाला सुरळीत करण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर सबस्टेशनमध्ये असणारे वायरमन 6 महिन्यापूर्वी वायरमनने तसा रिपोर्ट तयार करून संबंधित विभागाकडे पाठवून झाडी मारणे किंवा अनेक इतर किरकोळ कामे असतात ती करण्यासाठी अधिकारी वर्गांना सूचित करून ती करून घेणे गरजेचं आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये कोणत्याही वीज समस्या निर्माण होणार नाही. तसेच अतिमहत्त्वाचे आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीला
पाणी पुरवठा योजना असते त्या ठिकाणी सुद्धा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची जर व्यवस्था केली महावितरणने, ग्रामपंचायतीने सुद्धा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची मागणी करायला पाहिजे. कारण कमी जास्त व्होल्टेजमुळे गावातील प्रत्येक नागरिकाला पाण्यापासून वंचित राहावं लागतं. त्याच्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरसाठी मागणी करून जिल्ह्याच्या सर्व ग्रामपंचायतींनी अशी महावितरणकडे करावी. वीज ग्राहक संघटना त्याच्यासाठी पाठपुरावा करण्यास आम्ही सक्षम आहोत. तसेच व्यापारी वर्ग आहे सिंधुदुर्गमध्ये, व्यापारी वर्ग, कारखानदार यांच्यासाठी वीज ही महत्त्वाची आहे. कारखानदार आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत, कोल्ड्रिंक्स व्यवसाय आहेत, अशा विविध प्रकारचे उद्योजक आहेत, लाईटीवर अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी वीज यंत्रणेमुळे त्यांचे अतोनात नुकसान होते. त्याच्यासाठी नुकसान भरपाईसुद्धा देण्यासाठी वीज वितरण जबाबदार आहेत. त्याच्यासाठी पालकमंत्र्यांनी सुद्धा लक्ष वेधून याच्याकडे नुकसान भरपाईबाबत थोड्याफार प्रमाणात नुकसान भरपाई देण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावे. धन्यवाद. हे होते जिल्हाध्यक्ष संजय राव. त्यांनी सांगितलं ते सत्य आहे की छोटे मोठे ग्राहकांपासून तर अगदी शेती व्यावसायिकपर्यंत अनेकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्याला जबाबदार महावितरण आहे. मी जातोय सचिवांकडे, दीपक पटेकरांकडे. पटेकरजी, गेली अनेक वर्ष तुम्ही हा लढा लढत आहेत. सावंतवाडी असेल, दोडा मार्ग असेल किंवा वेंगुर्ला असेल, म्हणजे 8ही जे तालुके आहेत तालुक्यांमध्ये तुमची टीम सक्षमपणे काम करते, जिल्हाची टीम तुमची पॉवरफुल आहे. असं असताना मुंबईपर्यंत तुम्ही धावा करूनही गेली 8 ते 10 दिवस जी काही वाताहत झाली आहे महावितरणाला, या घटनेकडे तुम्ही सचिव म्हणून कसं बघतो? नक्कीच वीज ग्राहक संघटनेने गेली 2.5 वर्षे मुंबई वाऱ्या केल्यात. रत्नागिरी वारी 2 वेळा केली, मुंबई 4 वेळा केली, कोल्हापूरला गेले. ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यातील वीज प्रश्न मांडता येतील अशा प्रत्येक ठिकाणी वीज ग्राहक संघटनेने जाऊन जिल्ह्यातील प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आपण पाहिलं तर गेल्या 8-10 वर्षापूर्वी महावितरणकडे अनुभवी वायरमन होते, लाईनमन होते. त्यामुळे शहरांमधील आणि गावांमधील वीज वितरण सुद्धा आजच्या परिस्थितीशी तुलना करता बऱ्याच प्रमाणात सुधारित होतं, सुरळीत होतं. तेव्हा पाऊस पण जास्त यायचा, तेव्हा पाऊस याच्यापेक्षा जास्त असायचा. आज पावसाची सर येते असं जरी त्यांना समजलं तरी वीज खंडित केली जाते, भले त्यांच्या कुठच्या यंत्रणेतून होत असेल. परंतु खरंच हे दुर्दैव आहे. आज आपण चंद्रावर पोचलेले म्हणतो किंवा भारत देश जगात सुधारलेला म्हणतोय, सुधारित चौथ्या क्रमांकाची महासत्ता वगैरे वगैरे ही काय जी स्वप्न पाहतो जपानपेक्षा आपण टेक्नॉलॉजी. आपला जिल्हा हा नुकताच AI जिल्हा म्हणून नक्कीच आपला जिल्हा भारतातील पहिला AI जिल्हा म्हणून घोषित झाला आणि तोच जिल्हा 72 तास शहरात अंधारात राहिला. म्हणजे तो किती सुधारला हा एक फार मोठा चिंतन करण्यासारखा प्रश्न आहे. त्यामुळे आज आपण कितीही सुधारलो म्हटलं तरी वीज यंत्रणा ही सुधारत नाही, कारण त्यांच्याकडे असलेलं मनुष्यबळ हे खूपच कमी आहे. ज्या ठिकाणी 10-12 वायरमन काम करत होते, आज त्या ठिकाणी 4-5 वायरमन काम करतायत जे कंत्राटी आहेत. एखादा कोणतरी परमनंट आहे, त्याच्या बाकी सगळे कंत्राटी आहेत, नवीन शिकाऊ आहेत. त्यांच्याकडे अनुभव नाही आणि अनुभव नसल्यामुळे त्यांना डिसिजन घेऊ शकत काही तेवढी त्यांच्या कामांमध्ये मर्यादा येते. त्यांच्याकडे निर्णय क्षमता नाही. अधिकारी जे उच्चाधिकारी आहेत त्यांच्या दबावात काम केल्यामुळे ते सुद्धा मानसिकदृष्ट्या खचलेले दिसतात. कोणतेही काम सांगितले असता ते हात वर करून मोकळे होतात. त्यामुळे खूप कठीण परिस्थिती आहे जिल्ह्याची. 3-4 दिवसाचा जो पाऊस झाला
त्या पावसामुळे सावंतवाडी सारख्या शहरात दिवसात तब्बल 10 ते 15 वेळा वीज पुरवठा खंडित होत होता. आजही याचं- 4 ते 5 वेळा झाला. नक्कीच आज सकाळपासून 4-5 वेळा वीज पुरवठा खंडित झाला. रात्रभर किती होईल हे आजही सांगता येत नाही. आणि एवढं असूनही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचा तर अधिकाऱ्यांना न विचारता आपत्कालीन कक्षाला प्रश्न विचारा, आपत्कालीन कक्षाकडेच आपली शंका विचारा असं सांगितलं जात आहे. उडवाउडवीची होती. त्यामुळे लोकांवर हा दबाव आणतायत की काय असाही प्रश्न निर्माण होत आहे. दुसरं एक गोष्ट पटेकरजी, अजून तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे माझा. पूर्वी महावितरणकडून काही तुटलं असेल किंवा काही वीज पुरवठा खंडित झाला असेल, जी साहित्य होतं म्हणजे तार असेल किंवा फ्यूज असेल तर तो पूर्वीला जायचा. आज साधं एवढंसं जरी तुमचा तार लागत असेल तरी तो तुम्हाला स्वतंत्र विकत घ्यायला आणतात आणि ते बिचारे लाईनमन किंवा वायरमनचा तो हे नाही, विषय नाही आहे. त्यांना आपण विचारल्यावर ते सांगतात सर आम्हाला वरून काही दिलं जात नाही. पूर्वी दिलं जात होतं, आता जात नाही. पण पूर्वीपेक्षा आता वीज बिल वारेमाप आहे, त्याचा रेट पण वाढलेला आहे. असं असताना पूर्वी ग्राहकांना सुविधा दिल्या जात होत्या, आता मात्र त्या पूर्वीला जात नाही. पूर्वी ग्राहकांकडून जी काही डिपॉझिट म्हणून रक्कम घेतली जात होती ती अगदी क्षुल्लक होती. भले त्यावेळेच्या हिशोबात ती जास्त असेल, परंतु त्या रकमेत ग्राहकांना सर्व सुविधा पुरवल्या जात होत्या. वीज खंडित झाली तर वायरमन तात्काळ येऊन त्याची दुरुस्ती करत होते. घरातली फ्यूज गेली तरी सुद्धा वायरमन ती फ्यूज स्वतः आणलेली घालत होते. आज जे वायरमन येतात ते घरात विचारतात तुमच्या वायर आहे का, मग ती वायर गुंडाळून त्याची फ्यूज तयार करून घातली जाते. त्यामुळे घरातली बरीचशी उपकरणं उडतात, कारण प्रॉपर नसते ना. त्याचा तेवढा उपयोग नसतो, तेवढी जाडी नसते. त्याची गरज असेल तेवढी जाडी त्याला मिळाली पाहिजे, पण तसं न करता जे मिळेल ते वापरलं जातं. मग ती जाडी वाढली जाते, त्याच्यामुळे पुन्हा वायर जाळण्याचे प्रकार होतात. दुसरी गोष्ट जी सर्व्हिस लाईन, तुम्ही नवीन कनेक्शन घेतला तर महावितरणकडे मीटर हजारो शिल्लक आहेत असं सांगितलं जातं. परंतु ज्यावेळी नवीन कनेक्शन घेता तेव्हा तुम्हाला मीटर सुद्धा बाहेरून आणावा लागतो. सावंतवाडीवाल्यांना तोच मीटर टेस्टिंग करायला स्वतः कुडाळला जावं लागतंय. तिथून टेस्टिंग करून त्याचा रिपोर्ट घेऊन दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी दिला तर दिवसभर थांबून किंवा दुसऱ्या दिवशी पुन्हा जाऊन तो रिपोर्ट आणून इथल्या अधिकाऱ्यांकडे द्यावा लागतोय. त्यानंतर तो तुमच्या घरी येऊन मीटर बसतोय. परंतु तो बसवताना सुद्धा त्याला लागणारी जी सर्व्हिस वायर आहे ती सुद्धा विकत आणावी लागते. बऱ्याचदा बाहेरून घेतलेला मीटर आपण 5,000चा घेतो, महावितरण आपल्याला ते बिलातून पैसे वजा करतात म्हणून सांगतात आणि अगदी तुटपुंजी रक्कम त्या बिलातून वजा केली जाते. कोणताही ग्राहक वर्षभर ती बघत नाही आपल्या बिलातून किती रुपये वजा केले. त्यांनी मानसिकता ओळखली आहे ग्राहकांची. म्हणजे ही लूट आहे. अक्षरशः ग्राहकांची आजच्या घडीला महावितरण लूट करत आहे. खरंच नक्कीच अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी सांगितलं आणि ते सत्य आहे. गेली कित्येक वर्ष वेगवेगळ्या संघटनांवर काम करणारे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब आपल्यासोबत आहेत. बोर्डेकर साहेब, जी 33 कामं होती त्याच्यातली मला वाटतं 90-95% कामं काहीही झालेली नाही आहे. बरोबर. ती जर मान्सूनपूर्व झाली असती तर आज जो प्रसंग ओढावतोय आणि वीज ग्राहकांना ज्या समस्यांना सामोरे जावं लागतंय ते मुळात झालं असतं. नमस्कार. गेले अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा मी इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून काम करत आहे. संघटनेला 2 वर्ष आली, पण प्रतापराव होगाडे जे महाराष्ट्र विद्युत ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी व्यापारी संघाने आणलं. अनेक प्रश्न प्रलंबित होते आणि त्या ठिकाणी वेंगुर्लेकर साहेब होते, मला वाटतं पटेकर, सर्वजण होते. अनेक प्रश्न आम्ही त्यावेळी सोडवले. म्हणजे त्यावेळी जे इंजिनियर होते ते पण त्यांना वाटलं, आम्ही बोलवलं म्हणजे त्यांना थोडा राग आला. ते आमच्या अजूनही विरोध म्हणजे ते त्यांचा बोलण्याचा टोन एकंदर आम्हाला समजतो निगेटिव्ह असतो. आम्ही काय करतो, ग्राहकांचे प्रश्न सुटावे पडतात.
मला सांगायला खेद वाटतो पण ज्याप्रमाणे जागृती व्हायला पाहिजे विद्युत ग्राहकाची तशी सावंतवाडी तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेली नाही. ग्राहक अजूनही एकवटलेला नाहीये. याची अनेक कारणे असतील. ते म्हणतात का नाही माझ्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे, माझ्याकडे इन्व्हर्टर आहे, माझी 4 तासाची गरज भागलेली आहे, संघटनेनेच काम केलं पाहिजे काय नाही नंतर बघूया. ज्यावेळी प्रतापराव हगवणे यांना मी कुडाळला बोलवलं होतं जशी उपस्थिती पाहिजे होती त्याप्रमाणे उपस्थिती झाली नाही. मी स्वतः मोठेपणा सांगत नाही. मला प्रताप रोगाण्याने माझं काम घेऊन मी अनेक वर्ष म्हणजे विद्युत ग्राहकांसाठी मी कार्य करतोय. अनेक ठिकाणी पोल बनवणं लाईट गेली ते सांगत असतो. हे का करतो तर लोकांचे प्रश्न सुटवले. आधुनिक तंत्रज्ञान झालेले आहे. लोकांचे फोन येतात. कोविड नंतर आता वर्क फ्रॉम होम झालेलं आहे. त्यामुळे मला काही खेडेगावातून लोक असतात ती मुलं वर्क फ्रॉम होम करत असतात. तेव्हा लाईट नसते त्यावेळी आम्ही ऍबसेंटी लागते ना मधुऱ्याला आम्ही गेलो. एक बाई सांगत होते आमच्याकडे लाईट नाही. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय आता मला पटेकरने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. वायर नाही, हे नाही, ते नाही. साधारण ह्यांच्याकडे नाही 2 रुपयाची फ्यूज वायर नसते. फ्यूज वायर नसते. आधुनिक तंत्रज्ञान एमसीबी आलेले आहेत वेगवेगळे आहेत. तुम्ही सावंतवाडी शहरात कित्येक शहरात बोलली एकाच वरून अनेक हे गेलेले कनेक्शन दिलेले आहे. त्यामुळे काय होतं माहिती आहे ना व्होल्टेज ड्रॉप होतं आणि इन्स्ट्रुमेंट खराब होतात. याचाही गांभीरपणे त्यांनी विचार केला पाहिजे. तेही करत नाही. जेवढ्यापुरती साधारण उत्तर देतात सोडून देतात. सावंतवाडी शहरामध्ये 10 वर्षापूर्वी 2 बळी गेलेले आहेत. परत हल्ली इथे 2 तरुण गेलेले आहेत. त्यांचे संसार उघड्यावरती पडलेले आहेत. एक मॅरिड म्हणून होते त्यांचंही झालेलं आहे. इथे आमचा मला वाटतं होळीचा कोणत्या ठिकाणी मध्यंतरी झाले ते राजवाड्याचे. अशा ज्या घटनेत असताना विषयाचं गांभीर्य सावंतवाडी शहरामध्ये अजूनही गार्डिंग झालेलं नाही. ग्रामीणमध्ये जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये गार्डिंग होणं हे फार महत्वाचं आहे. अनेक जनावरं जगवतात, अनेक वायरमन जगवतात, अनेक लोक जगवतात. ह्याची अनेक कारणं म्हणजे यांना गार्डिंग केलेलं नसते. रस्त्यावरती बाहेर पडलेली असते. याचं कोणी गांभीर्य नाही. आम्ही का म्हणतो तर कोणाचं नुकसान होऊ नये आणि हे जबाबदारी आहे. महामंडळ म्हणजे काय मनाला वाटेल तसं कारभार नाही. तुम्ही ज्याप्रमाणे काम करता त्याबद्दल तुम्हाला मोबदला मिळतो. तुम्हाला काय फुकट कोण काय करून घेत नाही. पण जनतेला आवाज उठवायचा नाही. जनतेने आवाज उठवला वायरमॅन सुद्धा दावाच बोलणार. अशा गोष्टी नाही. सावंतवाडी शहरामध्ये फोनच उचलले जात नाही. मग आम्ही त्याला फोन सांगतो. मग आम्ही दादाजीची भाषा करतो का सौम्यपणाने सांगतो. याचा अर्थ त्यांनी वेगळा करून घेतलेला आहे. आता मध्यंतरी काय झालं त्या आम्ही गेलो होतो. पटेकर असतील, लाड असतील, शिंदे असतील किंवा आम्ही त्यांच्याकडे सांगतो आम्ही कशाला येतो का आम्हाला काय मोबदला मिळतो काय. आम्ही खिशातले पैसे खर्च करून काम करतोय का एक आम्हाला आवड आहे जनतेचे प्रश्न सोडवण्याची. जनतेचे प्रश्न सुटावे का माझ्या त्या दुकानात ते गिराईक येणार नाहीये. मला त्याची गरज नाही. याचा अर्थ नव्हे की ग्राहकाला किंमतच नाही. मी बघितलं ते विद्युत ग्राहक आहे त्यांना वाटतच नाही का मी जावं ऑफिससाठी करा. ते आम्हाला बोलणार लाईट कधी येणार असं होत नाही. तर मला ग्राहकांनाही ह्याद्वारे विनंती आहे तुम्ही जागृत व्हा. जागृत व्हा. तुम्हाला काय अन्याय होतं येऊन सांगा. तिकडे ऑफिसला भेटा. आम्हाला फोन करू नका. फोन तुम्हाला दिलेले आहेत. मी तर असं ठरवलं आहे अमुक ठिकाणी फोन करावं. आज सकाळी एक मला आमच्याच बाजूची कोरगावकर त्यांचा फोन आला. मला बरं वाटलं. तुमचं माझं नाव सांगा डायरेक्ट साहेबांना. त्याच्या मुलीला तिकडे सकाळपासून ओव्हर होऊन काम असतं भेट नाही. प्रत्येकाच्या घरात काही इन्व्हर्टर नसतात ना. याचाही गांभीर्याने विचार करावा. मग त्यामुळे काय झालं माहिती आहे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी सुशेगात आहे. त्यांना काय वाटत नाही हे म्हणणार. आता महत्वाचा सण कोकणातला कुठला आहे गणेश चतुर्थी आहे. श्रावण महिना आहे आणि श्रद्धा आहे ना मग लोकांची. लोक येतात इथे तुमच्या कोकणात इकडे लाईट नाही. फार वाईट वाटतं ना. लाईट नाही. खेडेगाव 4-4 दिवस 5-8 दिवस लाईट नसते. शहरात तर मला आता पटेकाने बोलले 72 नव्हे 78 तास लाईट नव्हती. बटवाडी हा प्रकार आहे तिथे. हे दुर्दैवाची मागणी. सावंतवाडीच्या तुम्ही झाडी तोडणार नाही मग बघतो संध्याकाळी करतो अशी उत्तरं चालत नाही. तरी महाराष्ट्र विद्युत कंपनीच्या जे काही काम करतात त्याचं अभिनंदन करतो. आम्ही चांगलं काम करतो. चांगलं करतात त्याचं अभिनंदन करतो. 78 तासात तुम्ही झाले सगळे लोक तुमचे होते. आपण आम्ही तिथे दादागिरी करायला गेलो तुम्हाला सांगायला गेलो ना. पण आम्ही हा का पोटतिडकीने बोलतोय. जनता हकदारच राहता आम्ही. जनतेचा अधिकार आहे ते फुकट तुमच्याकडे काय मागणं. आणि महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो साहेब
की सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज चोरी नाही, शून्य वीज चोरी. वीज लबाडी आणि नाही. 100% वसुली आहे. वसुली आहे. असं असताना तुम्ही काय एवढं सिरियसनेस घेत नाही, विषयाचं गांभीर्य का घेत नाही, हे मला आश्चर्य वाटतं. नको त्या गोष्टीचे लक्ष देण्याचे. तुम्ही ग्राहकांना चांगली सेवा सेवा द्या. तुम्ही न देता ते करत नाही, करूया ते सांगू नका ना. आता परवा दिवशीला आता आठवड्यामध्ये असं झालेलं आहे, दिवसाला 10 वेळा लाईट जाते. लोक आम्हाला फोन करत असतात केव्हा येतली. पण त्या ग्राहकांनी जागृत व्हावं एवढीच मी विनंती होती. याच्या आम्ही ज्या आता त्यांना सूचना केलेल्या आहेत. आता काय नाही तर लाईट का गेली, पाऊस पडा, रील इन्सुलेटर फुटला. अरे आधुनिक टेक्निक आलेलं आहे. रील इन्सुलेटर पॉली नाही, पॉलिमरचे आता रील इन्सुलेटर आहे, पिन इन्सुलेटर आहे, डिस्क इन्सुलेटर आहे. ते तुम्ही बदला. साहेबांनी सांगितलं आम्हाला 2000ची गरज आहे त्याची इन्सुलेटर बदला. केबल आता गोव्याला सगळेजण जातात. रस्त्यावर तुम्हाला मोठं सिंगलच ब्लॅक केबल झालं, त्याला बंच केबल होतं, ती वापरा ना. ती वापरा. गोव्यासारखं लोक महाराष्ट्राचं विद्युत त्यांना बोलतो, ते उजेडा जातात आणि आम्ही अंधारात जातो. ह्याची जबाबदारी कोण घेणार? मग तुम्हाला सांगितलं आम्ही पोट तिडकीने बोलतो का, तर आम्ही प्रत्येक बघतो म्हणजे पोल गंधेने. आता तुम्ही त्या दिवशी बघितला पाटील साहेब, ज्यावेळी जळत होतं, हो हो, ज्यावेळी जळत होतं सर्वोदय नगर, मी त्याचा व्हिडिओ काढला आणि साहेबांना ताबडतोब फोन केला. तुम्ही पाठवला माणसाला, मग प्रत्येक जण तुम्हाला फोन करणार का? तुम्ही माणसं पाठवला, आम्ही नाही म्हणत नाही. पण जागृती का जळलं याचं संशोधन करा ना. एका नगरामध्ये किंवा एका गावामध्ये किती वीज चोरीला जाते का नाही? तुमचे बॉक्स कुठे बसवलेले आहे? हाताला लागतील असे बॉक्स बसवलेले आहेत, झाकणा उघडे. अनेक आता याच्यामध्ये ज्या मागण्या केलेल्या आहेत, 37 काहीतरी मागण्या आहेत, 33 मागण्या आहेत, त्या तुम्ही प्रत्येक बघा ना. आणि त्यावेळी ग्राहकाला तुम्ही न्याय द्या, ग्राहकाच्या मागण्या पूर्ण करा. मग कुठे नाही, कोण त्रास देणार नाही ना. हे आता पटेकर धंदा सोडून आलेले, मी धंदा सोडून आलोय, शिंदे आले, लाड आले, हे आलेत. आम्ही का आलोय? का ग्राहक अंधारात राहणे याचा गांभीर्याने विचार करा आणि योग्य ते निर्णय घ्यावा. गणपतीपूर्वी आम्हाला तुम्ही त्रासात आणू नका. अजून 3 महिने आहेत, जून, जुलै आणि ऑगस्ट, याचा गांभीर्याने विचार करा. एवढंच सांगतो. धन्यवाद. पोट तिडकीने त्यांनी तो प्रश्न मांडलेला आहे. आणि त्यांनी मध्ये एक मुद्दा घेतला की महाराष्ट्रात वीज तयार होते, अर्थात आमच्या दोडामार्गला वीज तयार होते, पण ती दोडामार्गची वीज आम्हाला किमान दोडामार्ग वासियांना सुद्धा दिली जात नाही. हा फार मोठा अन्याय आहे. याबाबत मी जातोय सचिवांकडे. दीपकजी, काय नेमका तो किस्सा आहे? दोडामार्ग तालुक्यात 2 वीज निर्मिती प्रकल्प आहेत. एक महालक्ष्मी आणि दुसरा वीज घर. या 2 प्रकल्पात मिळून साधारणपणे 20 ते 25 मेगावॅट वीज तयार होते. परंतु ही वीज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाजूला लगतचे असलेले गोवा राज्य आणि काही प्रमाणात कर्नाटकात, या 2 ठिकाणी ती विकली जाते. एक 3 वर्षापूर्वीपर्यंत महालक्ष्मी प्रकल्पाची वीज दोडामार्ग तालुक्यासाठी सुद्धा उपलब्ध होती. त्यांचा तसा करार होता महाराष्ट्र शासनाबरोबर. परंतु हा करार संपल्यानंतर महालक्ष्मी प्रकल्पाची वीज ही कर्नाटक आणि गोवा या 2 राज्यांसाठी उपलब्ध आहे. परंतु महाराष्ट्रात वीज प्रकल्प असून ती महाराष्ट्रासाठी उपलब्ध नाही. दुसरी गोष्ट, गोव्यात वीज दर हे अल्प आहेत. महाराष्ट्राचे 8-9 रुपये 2.5 ते 3 रुपयाचा फरक आहे. 2.5 ते 3 रुपयाचा फरक आहे. 8-9 रुपये महाराष्ट्रात आहेत, गोव्यात 5.5-6 रुपयापर्यंत दर आहे. म्हणजे हा फरक असूनही जिथे कमी दर आहे त्या गोवा राज्यासाठी ही वीज उपलब्ध आहे. परंतु महाराष्ट्रात जास्त दर मिळत असूनही महाराष्ट्रात असणाऱ्या 2 प्रकल्पांची वीज महाराष्ट्रासाठी नाही आहे. ही खरोखर खेदाची बाब आहे. आणि याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणा किंवा सावंतवाडी दोडामार्ग तालुक्याचे आमदार साहेब म्हणा, यांनी याच्यावर विचार करावा आणि महाराष्ट्रातील दोडामार्गमध्ये होणारी वीज, दोडामार्गमध्ये निर्मित होणारी वीज, महालक्ष्मी आणि वीजघर प्रकल्पाची ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निदान दोडामार्ग व सावंतवाडी वेंगुर्ला या 3 तालुक्यांसाठी काही प्रमाणात तरी मिळावी,
जेणेकरून तळ कोकणातील हे 3 तालुके जे वारंवार काळोखात असतात ते उजेडात येतील. नक्कीच सर्वात अजून एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे सावंतवाडीचं हॉस्पिटल. सावंतवाडीचं उपजिल्हा रुग्णालय नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे, कारण साधा तिथे फिजिशियन नाही आहे. पण त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या महावितरणाच्या चुकीमुळे अनेक गोरगरीब दम्याचे पेशंट तिथे असतात, अस्थमाचे पेशंट असतात, अर्थात गोरगरीब व्यक्तीच तिथे जातात. आणि अशा वेळेस सावंतवाडीचं हे हॉस्पिटल गेली कित्येक दिवस तासनतास अंधारात आहे. अर्थात याचं सुद्धा महावितरणाने विचार करणं गरजेचं आहे. मी बाळासाहेबांकडे जातोय. बोर्डीकर साहेब, काय नेमकी ही परिस्थिती आहे? काय ते ना, हॉस्पिटल तिथे 2 आहेत. एक आयुर्वेद हॉस्पिटल आहे, तिथे मी सेक्रेटरी आहे. त्या ठिकाणी रुग्ण येत असतात किंवा त्या जिल्हा रुग्णात तिथे रुग्ण येतात. तिथे लाईट असणे गरजेचं आहे. 100 मीटरच्या अंतरावर दोन्ही हॉस्पिटल आहे. त्यामुळे बरेच वेळा लाईट जाते. त्याच्याकरता डायलिसिस केसेस पेशंट असतात इकडे खालच्या हॉस्पिटलला, की त्यांच्याकडे जी इन्स्ट्रुमेंट आहे ती लाईटीशिवाय चालत नाही, इलेक्ट्रिसिटी पाहिजे. असा हा गांभीर्याने विषय घेतलेला आहे. तिथे कोण लक्षच देत नाही. जे हॉस्पिटल आहे, रुग्ण हजारो रुग्ण तिथे येत असतात. हॉस्पिटलाचं राणेच्या वैद्यकीय संस्थेचं हॉस्पिटल आहे बाळासाहेब आयुर्वेद महाविद्यालयाचं. त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा अनेक लोक येत असतात आणि उपरुग्ण तिथे त्याची काय व्यवस्था आहे? लाईटच नाही, रुग्ण पडून जातात. नक्कीच तसं लाईटही नसतात. इतकी भयावह अवस्था संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही नसेल, हे सगळं म्हणजे विलक्षण आहे. आणि या पापाचे धणी महावितरण आहे. मी शेवटी जातोय या संघटनेचे सचिव आणि त्यानंतर मी शेवट करणार आहे समन्वयकांकडे. युवा सचिव आहेत, तालुका सचिव समीर शिंदे. ग्रामीण भागातल्या महावितरणाचा फटका बसतोय, काय सांगाल? समीर दीपक शिंदे. मी देवसूसारख्या ग्रामीण भागात राहतो. तिथे बऱ्याचदा लाईट नसते. प्रत्येकाची म्हणजे ग्रामीण भाग काळोखात असला तर त्याचा खूप परिणाम होतो. जी लाईन्स आलेल्या आहेत त्या दुर्गम भागातून आलेल्या आहेत. त्या लाईन्स महावितरणनी ह्यापुढील तरी मुख्य रस्त्याने न्याव्यात. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा ट्री कटिंग. ट्री कटिंग तर होतच नाही. ते ट्री कटिंग एप्रिलमध्येच पूर्ण करण्यात यावं. तसंच जी साहित्य वापरलेलं आहे महावितरणनी ती चांगल्या क्वालिटीची वापरल्यास तेवढा इफेक्ट होणार नाही, चांगल्या प्रकारची सेवा मिळेल. तसंच ट्री कटिंगच्या बाबतीत ग्रामस्थांचा सहभाग घेतला, ग्रामपंचायतीला कळवलं तर गावातील लोक पण सहभागी होतील. आणि मुख्य म्हणजे ट्री कटिंगच. ट्री कटिंग हा इफेक्ट ह्याचा 99% मला वाटतं होतच नाही आहे ट्री कटिंग. तसंच जर अशी काही अशी परिस्थिती झाली त्यावेळी 4-5 दिवस लाईट नसते तेव्हा जास्त कुमक मागवावी. कारण खेड्यात काय सगळीकडे अंधाराचं साम्राज्य असतं. शहरात निरण गाड्या तरी जास्त असतात, त्याचा जरी उजेड असेल पण आमच्याकडे पूर्ण काळोख असतो. त्याच्याशिवाय इतर जंगली शॉपच असतात, त्यांचा पण त्रास असतो लोकांना. रस्त्यावरती लाईट्स नसतात. त्यामुळे हे 4-5 पॉईंट जर लक्षात घेतले तर सगळे बरेचसे मुद्दे सॉल्व्ह होतील, एवढंच सांगणं आहे. नक्कीच महावितरणाने ग्रामीण भागातील या ज्या चुका आहेत आणि मान्सूनपूर्व या सगळ्या 33 मुद्द्यांना धरून महावितरणाने काहीही केलेलं नाही आहे आणि त्याचा फटका ग्रामीण भागात जास्त स्वरूपात बसतोय. वेंगुर्ल्यासारखं शहर सुद्धा 2-2, 3-3, 4-4 दिवस अंधारात होतं. देवसू दानोलीमध्ये गेली 2-3 दिवस 4 दिवस लाईट नव्हती. अनेक देवसू दानोली हा पूर्ण पंचक्रोशी जो आहे हा पर्यटनदृष्ट्या विकसित आहे. अनेक घाटमाथ्यावरील पर्यटक बेळगावपासून कर्नाटकच्या भागातून तसेच गोव्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून 2 पालकमंत्री. हां, आणि विशेष म्हणजे जे पायथ्याशी गाव आहे केसरी, तिथे 2 पालकमंत्री जे माजी पालकमंत्री आहेत त्यांचं ते गाव आहे. आणि असं असताना त्या रस्त्याने ते जातात, पण इथे काही झालेलं नाही. ही सर्वात मोठी सत्य आणि शोकांतिका म्हणावं लागेल. मी शेवटी समारोपकडे जातो आहे. ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर साहेब, गेली अनेक वर्ष आपण बघतोय पूर्वीचं म्हणजे जुने ते सोने म्हणजे ते अंधारातच आपण जे काही दिवे लावत होतो
किंवा दिव्यातच आपण स्वयंपाक करत होतो, म्हणजे कॅन्डल लाईट डिनर आजच्या परिभाषेत त्याला म्हणतो, ते चांगलं होतं की पैसे भरून 100% वीज वितरणाला फायदा देऊन 100% आमच्याकडून वसुली केली जाते, 100% आम्हाला फक्त आश्वासित केलं जातं. त्यांचं ब्रीद वाक्य छान आहे, माझे बिल माझी जबाबदारी. हे महावितरणाचं ब्रीद वाक्य आहे. मग माझे बिल माझी जबाबदारी हे जर त्यांचं ब्रीद वाक्य आहे, मग माझे ग्राहक ही जबाबदारी नाही काय? एकूणच या सगळ्या घडामोडींचा तुम्ही काय आढावा घ्याल? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर. मी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचा जिल्हा समन्वयक म्हणून गेली 2.5 वर्ष काम करतो. 2-3 मागण्या सुरुवातीला ज्या आवश्यक आहेत की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 लाखापेक्षा जास्त कुटुंब आहेत ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पिवळं रेशन कार्ड असे 3 वर्गवारी आहे. तर माझी जिल्हा प्रशासनाला पहिली विनंती आहे की त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेष पॅकेज म्हणून विविध लोकांना, नवीन उद्योजकांना रॉकेलचे परवाने देण्याचं काम पुन्हा एकदा चालू केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पांढऱ्या रेशन कार्डवाल्यांना 50 लिटर, केशरी रेशन कार्डवाल्यांना 30 लिटर आणि BPL वाल्यांना 25 लिटर. कारण कुठंतरी जोपर्यंत रॉकेलची पर्यायी व्यवस्था आपल्या आपल्या घरामध्ये सुरू होत नाही तोपर्यंत कदाचित आमचं कुटुंब, आमचे घरातील ज्येष्ठ नागरिक सुखी झोप किंवा सुखी जीवन जगू शकणार नाही. दुसरा भाग की मेणबत्ती कारखाने आपल्याकडे पूर्वीच्या काळी होते, पण काही वर्षापूर्वी ते बंद पडत चाललेत. तर उद्योग मंत्री जे आपले आहेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही नवीन उद्योजकांना मेणबत्तीचे नवीन कारखाने सुरू होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं आणि नवीन कारखाने आपल्या कुडाळ MIDC, आडाळी MIDC, कुडाळ उद्यमनगर आणि सावंतवाडी उद्यमनगर ह्या 4ही ठिकाणी किमान 10-15 मेणबत्तीचे कारखाने सुरू कसे होतील या दृष्टीनं त्यांना प्रोत्साहन द्यावं. तिसरा आणि महत्त्वाचा पार्ट की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक अशी गेल्या अनेक वर्षातली एक यंत्रणा आपल्याकडे चुकीची प्रस्थापित झालेली आहे की मोनोपॉली मार्केट आहे. एकाधिकारशाही MSEBची झाल्यामुळे आणि सिंधुदुर्गातले 8.5 लाख लोक आणि 4 लाखपेक्षा जास्त कुटुंब केवळ एकाच वीज वितरण कंपनीवर अवलंबून असल्यामुळे आम्हाला झक मारत यांच्यासाठी वाट बघावी लागते 5-5 दिवस. तर माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी मुंबईच्या धर्तीवर टाटा पॉवर असेल, रिलायन्स पॉवर असेल, अदानी पॉवर असेल, त्यापैकी कुठली तरी एक त्रयस्थ कंपनी आपल्या सिंधुदुर्गामध्ये दोडामार्ग असेल, सावंतवाडी असेल किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये जिथं शासकीय जागा त्यांच्याकडे स्वतःची उपलब्ध आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष सवलती देऊन स्वतंत्र वीज यंत्रणा, प्रायव्हेट वीज यंत्रणा त्यांनी सुरू करावी, ज्याचा दर जर ती अखंडित सुविधा, दर्जेदार सेवा आणि सुरळीत त्यांची यंत्रणा असेल तर आमच्यासारखे वीज ग्राहक 10 रुपये युनिटने सुद्धा ते वीज घ्यायला तयार आहेत. हा झाला एक प्राथमिक भाग. दुसरा भाग म्हणजे 2-3 मिनिटांमध्येच मी एक्सप्लेन करतो की सध्या 3,59,233 वीज ग्राहक आजच्या घडीला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. कुडाळ डिव्हिजनमध्ये जवळपास 1,80,000, कणकवली डिव्हिजनमध्ये जवळपास 1,70,000. आमची विनंती आहे महावितरणला की मनुष्यबळाची कमतरता, साधनसामुग्रीची कमतरता, निवडक कंत्राटदार लॉबीने चालवलेली हुकुमशाही आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जात केलेला किंवा जाणीवपूर्वक केलेला अन्याय. कारण आम्ही असं बऱ्याच वेळेला काही संघटनांकडून ऐकतोय कंत्राटी की त्यांना 12,000, 15,000, 18,000 त्यांना पगार सँक्शन असतो, पण प्रत्यक्षात त्यांच्या हातामध्ये 8 ते 10,000च पगार मिळतो. मग बाकीचे पैसे जातात कोणाला? हप्ते द्यावे लागतात का? वशिला द्यावा लागतो? लाच द्यावी लागते? की नेमकं असं काय करावं लागतं की तो कंत्राटी कामगार कंटाळून ते काम सोडतो? मग बाहेरच्या जिल्ह्यातली लोक ती मागवली जातात. कोल्हापूरचे काही असे आउटसोर्सिंगच्या काही कंपन्या आहेत, ते आपल्या पै पाहुण्यांना, आपल्या
घाटमाथ्यावरच्या लोकांना इथे पाठवलं जातं, त्यांचं रेकॉर्डला नाव इथे असतं पण प्रत्यक्षात काम ते कोल्हापूरमध्ये करतात. हा जो काही सावळा गोंधळ आहे आणि स्थानिक ITI इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा त्याचा जो काही कोर्स केलेला स्थानिक भूमिपुत्र आहे त्याच्यावर हा अन्याय का केला जातो, याचा कुठंतरी जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी महोदय, पालकमंत्री महोदय, दोन्ही उर्वरित आमदार आणि खासदार साहेब ह्या सगळ्यांनी कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टीला गांभीर्याने लक्ष घालून यांना सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेकडे पुरेसा आता अनुभव आहे, अभ्यास आहे. कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावामध्ये कोणत्या त्रुटी आहेत ज्याचा आम्ही गेली 2.5 वर्ष पत्रव्यवहार करतोय. महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे सुद्धा सतत आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. पुढच्या 3 महिन्यामध्ये हे जर सगळं सुरळीत व्हायचं असेल तर कंत्राटदारांची संख्या, सक्षम कंत्राटदार आणि ते स्थानिक कंत्राटदार त्यांची संख्या वाढवली पाहिजे. त्यांच्यासाठी पुरेसं साधन सामुग्री रत्नागिरी परिमंडलमधून किंवा कल्याण रिजनमधून ते पाठवलं पाहिजे. त्याच्यानंतर जे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या तातडीने त्यांनी भरल्या पाहिजेत. जे कामचुकार, मुजोर आणि वाईट पद्धतीनं ग्राहकांना वागणूक देणारे जे अभियंता आहेत, मग तो कुठल्याही पोस्टवर असू दे, त्याचं कायमस्वरूपी निलंबन तुम्ही तातडीने करा. चांगले अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यातून, दुसऱ्या रिजनमधून, दुसऱ्या डिव्हिजनमधून त्यांना इथं आमच्या सिंधुदुर्गामध्ये नेमणुका द्या. महाराष्ट्रामध्ये पर्यटन जिल्हा म्हणून 1996 साली जो जाहीर झालाय त्यानंतर जी परिस्थिती विजेच्या बाबतीत बदलायला हवी होती ती मागच्या 30 वर्षात अजूनही बदललेली नाहीये. 50,000पेक्षा जास्त पोल गेल्या 70 वर्षामध्ये बदललेले नाहीयेत. जवळपास 1,00,000 किलोमीटर लांबीचे जे काही तारा आहेत अंतर्गत गावागावामध्ये जोडलेल्या, ह्या सगळ्या तारा बदलल्या पाहिजेत. अनेक फिडर असे आहेत की ज्यांची लांबी 30 किलोमीटर, 40 किलोमीटरपेक्षाही लांब आहे. म्हणजे अगदी ताजं उदाहरण, पणदूरमध्ये जो फिडर आहे त्याची लाईन आंबरड, घोटगे, सोनवडे पर्यंत जोडलेली आहे. जिथं आवश्यक आहे तिथे जिल्ह्यामध्ये किमान 10 ते 15 फिडर वाढवले पाहिजेत. 150पेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मर नवीन लावले पाहिजेत. साधारण 20,000पेक्षा जास्त आपल्याकडे 100 kVचे दुसरे ट्रान्सफॉर्मर बॅकअपला लावले पाहिजेत. साधारण नवीन वायरिंग झालं पाहिजे, नवीन तारा ओढल्या पाहिजेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला 60% भाग हा भूमिगत म्हणजे अंडरग्राऊंड तिथं केबल टाकल्या पाहिजेत, ज्याचं 10% काम फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. तुमच्याकडे मॅनपॉवर नसेल, चांगले सक्षम अधिकारी नसेल, चांगले कंत्राटी कर्मचारी जर नसतील तर आमचा सिंधुदुर्ग असाच वनवासात सहन करत राहणार. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा भाग या ठिकाणी नमूद करतो आणि मी थांबतो की हे सगळं करण्यासाठी अधिकाऱ्यांची आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची इच्छाशक्ती असणं फार गरजेचं आहे. आणि ह्या दोघांच्या समवेत आमची जिल्हा वीज ग्राहक संघटना किंवा प्रत्येक गावातले उत्साही सामाजिक कार्यकर्ते जिथं गरज असेल तिथे तुमच्यासोबत काम करायला तयार आहेत. मांगेली सारख्या ठिकाणी आजही रस्ता सुद्धा तिथे नाहीये, पाण्याची वानवा आहे. तळीवाडी म्हणून जो एक वरचा डोंगरातला भाग आहे त्याच्या 200 मीटरवर कर्नाटक बाउंड्री चालू होते, तिथं 250-220 व्होल्टेजने लाईट मिळते आणि 100 मीटरवर तळीवाडीमध्ये 50 व्होल्टेज सुद्धा मिळत नाही. दुर्दैवाची भाग आहे की दोडामार्ग तालुका करून खरंच त्यांना फायदा झाला तर ते आणखी अडगळीत गेले. ह्या सगळ्याचा कुठेतरी विचार होण्यासाठी माझे हात जोडून पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी तातडीनं रत्नागिरी परिमंडलचे वरिष्ठ अधिकारी, ऊर्जा मंत्रालयाचे काही अधिकारी, जिल्ह्यातले सगळे अधिकारी आणि आम्ही स्थानिक नागरिक वीज ग्राहक संघटना यांच्यासाठी 3 दिवसाचा जनता दरबार आयोजित करावा. त्यांनी 2-2 तालुक्यांना किंवा विधानसभा मतदारसंघ निहाय त्यांनी जनता दरबार घ्यावा. प्रत्येक व्यक्तीला आपली बाजू मांडण्यासाठी किमान 10 मिनिटाचा वेळ द्यावा. कारण जनता दरबारमध्ये जनरली तिथं नोंदणी केली जाते टेबलवरती, बोलायला 1.5 मिनिट सुद्धा मिळत नाही तिथे. तर नुसता तो जनता दरबारचा फार्स नसावा, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होईल ह्या दृष्टीनं त्याला एक वेगळी यंत्रणा सुद्धा कार्यान्वित करणं गरजेचं आहे. तर जनता दरबार जर आयोजित केला
तर पुढचे गणपतीपर्यंतचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते 50% कमी होऊ शकतील आणि आमच्या जिल्ह्यातल्या 3,59,233 वीज ग्राहकांना न्याय मिळू शकेल. धन्यवाद. क्या बात आहे. अतिशय अभ्यासपूर्ण आणि आपल्या म्हणजे वकिली शैलीमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. या निमित्तानं आम्ही सुद्धा पालकमंत्री आणि दोन्ही आमदारांना आणि खासदारांना विनंती करतो, साहेब, कोकणाने या महाराष्ट्राला भरभरून दिलेला आहे. इथला 3 वर्षासाठी आलेला अधिकारी हा आमचा आंबा चोखून जातो, आमचे काजूगर घेऊन जातो, पण आम्हाला तो नेमकं काय देतो? काही अधिकारी मुजोर असतात, नक्कीच असतात. काही अधिकारी इतके निगरगट्ट आहेत, मला शिव्या घाला इथपर्यंत, मला 2 थोबाडीत मारा इथपर्यंत त्यांची मजल जाते. मग जर अधिकारी लोक अशी भाषा वापरत असतील तर मग ग्राहक ही देवता आहे, या देवतेनं कुणाकडे न्याय मागावा? हा सर्वात मोठा चिंतनाचा, संशोधनाचा, मंथनाचा विषय आहे. आणि म्हणूनच आज सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक जी संघटना आहे ती आपल्या न्यायिक हक्कासाठी संविधानिक मार्गाने या ठिकाणी लढा उभारू पाहते. सर्वसामान्य ग्राहकांना, सावंतवाडीकरांना, सिंधुदुर्गवासियांना आमच्या चॅनलमार्फत आम्ही विनम्र आवाहन करतो की आम्ही या संघटनेला पाठबळ देऊया. आम्हाला भलेच मैदानात उतरता येत नसेल, पण आम्ही किमान पत्रव्यवहाराने या संघटनेचे हात बळकट करून या संघटनेला एक चांगला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी चांगली पावलं आम्ही उचलली पाहिजेत. कारण हा प्रश्न 30 वर्ष सुटलेला नाही आहे आणि तो किमान यापुढील 3 महिन्यात सोडण्यासाठी आमचा बाप्पा आमच्या घरी किमान उजेडात यावा एवढीच प्रांजळ अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परबसह सत्यार्थसाठी सावंतवाडी.